शिक्षक समिति का लातूर के जिला परिषद के सामने धरना आंदोलन। जिले में आज 15 जून से स्कूल शुरू कर दिया गया है और स्कूल के पहले ही दिन छात्र हित की मांगों पर सरकार का ध्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक को आकर्षित करने के लिए समिति की जिला शाखा की ओर से लातूर जिला परिषद के सामने विरोध प्रदर्शन किया गया। यह विरोध प्रदर्शन दोपहर 2 बजे से शाम 5 बजे तक किया गया। आया समिति की ओर से प्रशासन से मांग की है, एक बयान दिया गया है। अगर मांगे नहीं मानी गई तो फिलहाल आंदोलन जारी रखने की चेतावनी समिति के पदाधिकारियों द्वारा दी गई है। इस आंदोलन में जिले भर में बड़ी संख्या में शिक्षक शामिल हुए। वंदे भारत से ब्यूरो चीफ सुधाकर सूर्यवंशी की रिपोर्ट। आज शाळेचा पहिला दिवस 15 मार्च 2024 ला महाराष्ट्र शासनाने संच मान्यतेसंदर्भात एक जाचक GR काढलेला आहे। त्या अनुषंगाने त्या GRचा विरोध करण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यव्यापी धरणे आंदोलन जाहीर केलेले असून आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद समोर आज धरणे आंदोलन संच मान्यतेचा GR रद्द व्हावा यासाठी करण्यात येत आहे। काय मागण्या, प्रमुख मागण्या काय? 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जो GR आहे तो GR रद्द व्हावा। तसेच शिक्षकाला जो ड्रेस कोड महाराष्ट्र शासनाने लागू केला आहे तो ड्रेस कोड रद्द व्हावा। त्याप्रमाणेच निरक्षर सर्वे करून निरक्षराला शिकवण्यासाठी ज्या पद्धतीने आमच्यावर तंबी करून आम्हाला शाळा वाऱ्यावर सोडून निरक्षकाला शिकवत फिरा ही जी शासनाची भूमिका सध्या चालू आहे त्याच्यावर विरोध करण्यासाठी तसेच जिल्हा परिषदेचे स्थानिक प्रश्न या संदर्भात आमचे आंदोलन आज या ठिकाणी होत आहे। मागण्या जर मान्य नाही झाल्या तर यांना काय पद्धतीने आंदोलन? मागण्या मान्य झाल्या नसल्या तर आमच्या राज्य शाखेने ज्या पद्धतीनं पुढील आंदोलनाचे टप्पे ठरवलेले आहेत त्या टप्प्याप्रमाणे आंदोलन वारंवार होत जातील।